कष्टकरी सभा, सत्यशोधक शेतकरी सभा व माननीय जिल्हाधिकारी मॅडम तसंच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, वन खात्याचे अधिकारी, मेळ्याचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली। आदिवासी वन अंमलबजावणी ही नंदुरबार जिल्ह्यात संत गतीने सुरू असून ते त्या गती देण्यात यावे आणि जे प्रलंबित वन हक्क दावेदार आहेत त्यांना सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे। त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढण्यात आलेला आहे। त्या आदेशांची पुनर्पडताळणी करण्यात यावी, फेर तपासणी करण्यात यावी। यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा करण्यात आला होता। तो मोर्चा नाशिक या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवला आणि चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं। त्यावेळी जे लेखी दिलं होतं त्या लेखी अंमलबजावणी संदर्भात आज ही बैठक होती। माननीय कलेक्टर मॅडमनी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत। जे फेर अंतिम आदेश देण्यात आलेले आहेत त्याची फेर तपासणी करण्यात येणार आहे। जे 7/12 आहेत ते 7/12 चुकीचे दिलेले ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत आणि वनपट्टा मिळालेल्या जमिनीत ट्रॅक्टरने खेळो, बोरवेल करो किंवा विहीर खणो याच्यात कोणत्याही प्रकारे वन खातं अडथळा निर्माण करणार नाही याची ग्वाही ही कलेक्टर मॅडमने दिलेली आहे। याच्याचबरोबर आदिवासी वन हक्क दावेदार जे आहेत त्यांना अनेक योजना राबवल्या जातात, त्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। कुसुम सोलर योजना आणि मागे त्याला सोलर योजना या योजनेत आदिवासी वन हक्क दावेदारांना वगळण्यात आलेलं आहे। तर ते दोन्ही ॲप हे दुरुस्त करण्यात यावे अशी आमची मागणी होती। ती दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहे असं सांगितण्यात आलेलं आहे। तसंच पीक पेरा नोंदणीसाठी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। असे अनेक प्रलंबित प्रश्न होते ते मॅडमने सकारात्मकरित्या सोडवलेले आहेत। जर या येणाऱ्या दिवसात त्याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वात मोर्चा घोषित करण्यात येणार आहे असं आज घोषित झालेलं आहे।